साफसफाई करतायत. काय हो, किती दिहाडी भेटणार आहे तुम्हाला? हॅलो, कालपासून आम्ही कन्फ्युज आहोत आणि कुठे जायचं ते ठरत नव्हतं. सो आम्ही आता चिठ्ठ्या बनवल्यात. त्या चिठ्ठ्या उडू, जी चिठ्ठी निघेल तिकडे आम्ही जाणार. गुड मॉर्निंग मित्रांनो. मॉर्निंग. आज आम्ही चाललेलो आहे विरार टू गोवा. नॉनस्टॉप जर्नी विथ स्कूटर. नॉनस्टॉप जर्नी नाही, बघू काय होतं आहे. तिथून स्टॉप कुठे काय काय घेतो. आम्ही फर्स्ट टाइम चाललेलो आहे ते पण टीव्हीएस अँटॉकने विथ माय वाईफ. बाय बाय. तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 7. हे पाहतात तुम्ही वसईचं आपलं किती मस्त असं वातावरण आहे. धुके वगैरे पसरलेले. नंतर सकाळी आम्ही निघालो. 10 वाजले असतील, 10:30 वाजले असतील कर्नाळा अभयारण्यात पोहोचेपर्यंत. मस्त माकडं वगैरे होती, छान एकदम एकच नंबर. मित्रांनो, आम्ही स्कूटीने जाणार हे ऐकून मम्मी पप्पा एकदम थरथरलेले. तेव्हा जर नाही जायचं स्कूटीने, कार घेऊन जा तुम्ही, हे काय करतायत हे ते. तरी पण आम्ही त्यांना मनवलं कसं वसं आणि निघालो. आणि एक मला बरं होतं की प्रियंका पण स्कूटी चालवत होती, हे बघू शकाल. मस्त हायवेला एकदम गाडी फुल रेमटावत होती, म्हणून मला पण थोडा आराम भेटत होता गाडी चालवताना. हे आपलं गोवा हायवेचं दृश्य आहे. रोड खूप पहिल्यापेक्षा खूप छान झालेले आहेत रोड, कारण की पहिल्याचे रोड आणि आजचे म्हणजे खूप म्हणजे हे आहे, फरक आहे. नंतर आम्ही पेट्रोल भरायला थांबलो आणि पेट्रोल भरून परत पुढे निघालो आम्ही. पण मम्मी पप्पा 100 वेळा कॉल करतात, कुठे पोचलात, कुठे पोचाल तिकडे तुम्ही आम्हाला कॉल करून सांगा इकडे पोचलो आहे. म्हणजे त्यांच्या मनात खूप भीती होती. बट मित्रांनो, एक सांगू तुम्हाला, गाडी मी स्कूटी बाहेर आम्ही जाणार त्यासाठी मी मस्तपैकी सीट बनवून घेतलेली, बकेट सीट करून. त्याची व्हिडिओ नंतर टाकेल. ह्या मॅडमचं बघा काय चालू आहे. फुल एन्जॉय करत मस्तपैकी आम्ही निघालो. आणि तेवढ्यात माणगावला पोचल्यानंतर हे पाहू शकाल प्रचंड ट्रॅफिक. तरी आम्ही तरी स्कूटीवर होतो, पण एवढी लाईन मोठी लागलेली ना माणगावला, खूप मोठी लाईन होती. माणगावनंतर आम्ही लोणेरे फाट्यातून आतमध्ये शिरलो. गोरेगावचा फाटा वगैरे करून मग फायनली मला आंबेचा ब्रिज लागला. खूप मस्त असं दृश्य होतं. आणि आज आम्ही स्टे करणार आहे आमच्या गावी. त्यासाठी आम्ही मेन हायवे सोडून आतमध्ये आलो आहे. माझं गाव मंडणगड दहागाव आहे. माझे काका आणि काकी तिकडे राहतात आणि आमचंही सेपरेट घर आहे, पण ते आमचं बंदच असतं, कारण की आम्ही वर्षातून एकदा दोनदा गेलो नाही, तेव्हा पुढेपासून पूर्ण बंद असतं. मंडणगडला पोचल्यावर खूप ऊन होतं जरा, तर ना खूप कंटाळा आलेला. नंतर गाडी चालून जरा थकल्यावर का वाढवतो उन्हामुळे. उसाचा रस वगैरे पियालो आणि मग पुढे निघालो. आणि हे आलं आमचं दहागाव. लेफ्ट साईडला आमची नदी आहे आणि हा एंट्रन्स आहे मेन रोडच्या नंतर खाली उतरून. हे आहे माझं गाव दहागाव. म्हणजे 10 गाव नाही आहे, 10 गाव छोट्या गावांचं म्हणून एक गाव बनले आहे. खूप मस्त, मला एवढं आवडतं ना गाव. म्हणजे आपलं कोकण हे कोकणच खूप मस्त. लेफ्ट साईडला मोठी शाळा आहे. माझे पप्पा काका वगैरे ह्या शाळेत होते आणि मोठी शाळा आहे ही. म्हणजे बाहेरून पण बाहेरच्या गावचे स्टुडंट्स पण येतात शिकायला इकडे. पण आपलं गाव हे आपलं गाव असतं. मला तर खूप आवडतं गाव. एकदम शांतही भेटते गावामध्ये. हे आता नवीन कन्स्ट्रक्शन केलं आहे तलावाचं. छोटासा तलाव होता, बट ते पूर्ण कन्स्ट्रक्शन गेलेलं. ग्रामपंचायतकडे काय प्रॉपर असं लक्ष नाही, खूप वर्षांनी झालं हे. आणि आमचा रोड ग्रामपंचायतीचा बघाल तर एकदम बकवास रोड. हे लेफ्ट साईडला आहे स्वयंभू उत्तरेश्वराचं मंदिर. त्याची पण एक व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल. आणि हे आहे इकडे आमच्या होळीची सान असते ना, ती इकडे सान बोलतात. म्हणजे होळीची पालखी असते ती इकडे थांबते. त्याचं पण नवीन कंपाऊंड वगैरे बांधलं आहे. जरा मस्त वाटतं. खूप 4-5 महिन्यांनी आपण गावी येतो ना, आणि अशा काय गोष्टी चेंज होतात. खूप मस्त वाटतं. सो फायनली
हे नवीन आश्चर्यचकित झालो की इकडे कॉन्क्रीटचा रस्ता बनवला आहे, ते पण आमच्या कंपाऊंडपासून. हा लेफ्टपासून आमचं कंपाऊंड सुरू होतं. हे आमचं जुनं नवीन घर आहे आणि एक पुढे ते जुनं घर आहे. त्यानंतर गाडी पार्क केली वरच्या घराजवळ आणि हे आमचं हे मेन घर. आणि नंतर खाली आलो आणि मग साफसफाईला सुरुवात केली आम्ही. आणि खूप म्हणजे खूप घाण होती, डस्ट होती माझ्या गावी. इकडे कोण राहत नाही. चला मग सुरू करूया साफसफाई. ओ प्रियंका, करायचं का साफसफाई? सगळे डस्ट डस्ट डस्ट, ओनली डस्ट. तर आम्हाला करायची आहे साफसफाई, पूर्ण साफसफाई. आमच्या मॅडम साफसफाई करत आहेत. काय हो, किती दिहाडी भेटणार आहे तुम्हाला? काय यार, आजच्या जमान्यात फ्री ऑफ कॉस्ट पहिल्यांदा भेटतंय. जास्त वय. हॅलो, कालपासून आम्ही कन्फ्युज आहोत आणि कुठे जायचं ते ठरत नव्हतं. सो आम्ही आता चिठ्ठ्या बनवल्यात. त्या चिठ्ठ्या उडू, जी चिठ्ठी निघेल तिकडे आम्ही जाणार. चला बघूया. चलो. सेकंड डेला आम्ही कुठे जाणार हे पाहण्यासाठी नेक्स्ट व्लॉग नक्की पहा तुम्ही. खूप एन्जॉयमेंट आहे आणि खूप मस्ती आहे. बाय.